नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गुरुपूजन अमरावतीत 29 जुलै श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ अमरावती यांच्या वतीने गुरुपूजन उत्साहात भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने तपोवन येथील श्री संत अच्युत महाराज निवास नूतनीकरण व विस्तार कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रमही पार पडला। प्राचार्य डॉक्टर सुभाष एस गर्वे यांच्या शुभ हस्ते व परमपूजनीय श्री संत सचिनदेव महाराज यांच्या पावन उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर अनिल सावरकर, श्री सुधीरजी दिवे, श्री सहदेवजी गोडे यांच्यासह तपोवन परिवार, अच्युत परिवार व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। मान्यवरांनी श्री संत अच्युत महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करत तपोवन हे भविष्यात आध्यात्मिक प्रेरणादायक केंद्र म्हणून अधिक विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यानंतर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे श्री संत अच्युत महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। तसेच प्राचार्य श्री ठाकरे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भजनांनी संपूर्ण परिवार गुरुभक्तींच्या वातावरणाने भारावून गेला। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉक्टर अनिल सावरकर यांनी श्री संत अच्युत महाराजांनी दिलेल्या सेवा, साधना व समाजहितांच्या विचारांचा स्वीकार करून ते जीवनात आचरणात आणणे हीच खरी गुरुपूजा असल्याचे सांगितले। तसेच श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले। मंडळ अमरावती याच्यातर्फे अनेक वर्षापासून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत असतो। विशेष करून श्री संत अच्युत महाराजांनी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जे बसवलेलं आहे त्यामध्ये आत्तापर्यंत 82,000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। त्याचबरोबर आपण बायपास सर्जरी, MVR, DVR, पेसमेकर इत्यादी सर्व प्रकारच्या सर्जरी या ठिकाणी करत असतो आणि महाराष्ट्र शासनाचा बाळासाहेब ठाकरे पुरस्कार देखील मागच्या वर्षी या संस्थेला मिळालेला आहे आणि आजच्या तारखेला 1,000पेक्षा जास्त बायपास सर्जरी दरवर्षी आपण करत असतो। वंदनीय श्री संत अच्युत महाराजांनी गरिबांसाठी एक खूप चांगली अशी व्यवस्था निर्माण केली आणि त्याचं नाव हे हार्ट हॉस्पिटल आहे। त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही गुरुपौर्णिमा कार्यक्रमामध्ये काही ना काही डोनेशन्स देखील आम्हाला प्राप्त होत असतात आणि त्याचप्रमाणे महाराज जिथे निवास होता तपोवनमध्ये त्या ठिकाणी देखील आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि येत्या एका वर्षामध्ये आपण महाराजांचे एक त्या ठिकाणी निवास ज्यामध्ये साधना, सेवा, सत्संग इत्यादी गोष्टी अपेक्षित आहेत। तिथे ध्यान मंदिर राहणार आहे, लायब्ररी राहणार आहे आणि